नाही ते कसं होतं प्रचंड आहे. आणि व्हॅकेशन मोड वरती सहसा कोण म्हणजे बरोबर ना मला सहसा गेलं तरी कामाच्या निमित्तानं प्रत्येक जण मी काय आमचे मंडल अध्यक्ष सगळे एकत्रित येऊन म्हणलं आपण सगळी प्रेस घेऊ. पण आज गरज काय होती की ह्या गट स्थापनेसाठी येणं गरजेचं होतं मला. त्यामुळं काय होतं की मी प्रोग्राम लावून आलो असतो तर मग की उद्या सुरू नाही ना. तर जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे आणि त्यानंतर आता काही नवीन नेमणुका होत आहेत, काही आपण असं म्हणून या जबाबदाऱ्यांचं वाटप होतं किंवा बदल देखील संघटनेमध्ये केले जातील. साधारणपण असे काही महत्त्वाची पदं संघटनेमध्ये बदल होत आहेत आणि तुम्ही जे काही निर्णय घ्यायचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया. जिल्हाध्यक्षाची नियुक्ती झाल्यानंतर प्रदेशमार्फत कार्यकारिणी संदर्भातल्या ज्या काही सूचना आल्या होत्या त्या सूचनाच्या अनुषंगाने सगळ्या जिल्ह्यातील मंडल अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून आणि त्या माध्यमातून आलेली नावं पक्षाकडे काम करणाऱ्यांची असणारी याबाबतची माहिती आणि या सगळ्याचा अवलोकन करून सगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना या कार्यकारिणीमध्ये संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही कार्यकर्ते राहिले असतील त्यांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी जिल्ह्याचा दौरा करणार आहे आणि त्याच्यामधून मग जे काही कार्यकर्ते समजा यातूनही काही कार्यकर्ते राहिले असतील तर या सगळ्यांना जिल्हा कार्यकारिणीमध्ये आपण काम करण्यासाठी संधी देऊ. परंतु एवढं निश्चित आहे की पक्षाला अभिप्रेत असलेलं संघटनेचं काम हे भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यात आपल्याला करायचं आहे. पक्षाला रिझल्ट हवा आहे आणि त्या अनुषंगाने काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य त्या ठिकाणी संधी दिली जाईल एवढं मात्र निश्चित. जिल्हाध्यक्ष म्हणून म्हणजे मागच्या काही निवडणुकांच्या अगदी जिल्हा पातळीवरच्या घडामोडी घडल्या, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर आता आगामी विधानसभा आणि लोकसभा अर्थात जरी अवकाश असला तरी BJP हा पक्ष 24/7 हा इलेक्शनच्या मोडमध्ये असतो किंवा तयारीमध्ये असतो. जिल्हाध्यक्ष म्हणून साधारणपणे काही चॅलेंजेस तुम्हाला वाटत नाहीत का? म्हणजे शिवसेनेसारखा प्रबळ मित्रपक्ष इथं आहे. नाही, निश्चितपणे त्या अनुषंगाने 2029च्याच तयारीला आम्ही लागलेलो आहोत. भारतीय जनता पार्टी म्हणून 2029च्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये अधिक ताकदीनं भारतीय जनता पक्ष उभा राहिला पाहिजे. पक्षाला प्रत्येक ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं मग लोकसभा आहे आमच्याकडे, विधानसभे असतील किंवा अन्य ठिकाणी अशा सगळ्या ठिकाणी काम करण्याच्या दृष्टीने पक्षाने हे जे काही बदल सुचवलेले आहेत त्या बदलाप्रमाणे या पुढच्या काळात अपेक्षित काम करण्याचा प्रयत्न सगळ्यांना घेऊन करण्याचा माझा राहील. अजून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झालेल्या मात्र जिल्हा परिषदमध्ये पाहिजे तशा सीट्स जे कार्यकर्त्यांना मिळाल्या नाही. ज्या अपेक्षा होती की रत्नागिरी असेल, लांजा असेल त्या भागामध्ये उमेदवारासाठी अपेक्षित होती मात्र त्यांना मिळाले नाही. कुठेतरी नाराजीचं स्वरूप म्हणतोय कार्यकर्त्यांमध्ये. निश्चितपणे पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी असते, पक्षाचे कार्यकर्त्यांना अधिक संधी अपेक्षित असते. परंतु शेवटी निवडणूक प्रक्रिया असताना आणि त्याबरोबर महायुती म्हणून आपण लढत असताना काही मर्यादा येतात. पक्षाच्या स्तरावरतीही सुद्धा निवडणूक प्रक्रिया अंतिम करताना, उमेदवारी अंतिम करताना काही निकष लावावे लागतात आणि मग त्या अनुषंगाने काही प्रमाणात मागं पुढं व्हावं लागतं. परंतु तरीसुद्धा अतिशय चांगलं चित्र महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मागच्या याच्या निवडणुकीत कुठेच नव्हती. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आज भारतीय जनता पार्टी या अनुषंगाने दिसते आहे. पण अधिक काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते या पुढच्या काळात आम्ही सगळी मंडळी मिळून करू.